डॉक्टर स्नेहल घुगे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केलेला आहे। यामध्ये गौरी गर्जे यांच्याप्रमाणेच माझीही अवस्था होईल असं म्हटलेलं आहे। स्नेहल घुगे यांनी या व्हिडिओमध्ये भाजप आमदार नारायण कुचे आणि भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांचंही नाव घेतलंय। त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण लागलेलं आहे। डॉक्टर स्नेहल घुगे यांच्यासोबत नेमकं काय घडतंय, त्या कोण आहेत आणि त्यांच्या सासरच्या मंडळींचे राजकीय नेत्यांसोबत नेमके काय संबंध आहेत, पाहूयात। पुणे येथे राहते। ज्या प्रकारे न्यूजवरती डॉक्टर गौरी पालवे यांची न्यूज चालू आहे न्यूज चॅनलवरती, ते ऐकल्यानंतर मी त्या ठिकाणी स्वतःला इमॅजिन करू शकते। जे त्यांनी 8 महिन्यामध्ये सहन केलं तेच मी गेल्या 3.5 वर्षापासून माझ्यासोबत होत आहे। माझी नणंद योगिता संजय सानप ही कुचे साहेबांची कार्यकर्ती आहे। ती दरवेळेस कुचे साहेबांच्या नावाने, आमदार कुचे साहेबांच्या नावाने मला धमक्या देतात। चित्रा वाघ मॅडमनी मी हे सगळं सांगितल्यानंतर मला सल्ला दिला की तू घटस्फोट घे आणि मोकळी होऊन जा। डॉक्टर गौरी गर्जे यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर पुण्यात एका डॉक्टर महिलेच्या व्हिडिओनं खळबळ उडाली आहे। पुण्यातील डॉक्टर स्नेहल घुगे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला। यात संपदा मुंडे, डॉक्टर गौरी गर्जे यांच्यानंतर माझा बळी जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। पण या व्हिडिओत भाजप आमदार नारायण कुचे, भाजप नेत्या चित्रा वाघ, जालन्याचे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नुपाणी अशा बड्या व्यक्तींची नावं आल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय। लग्न झाल्यानंतर काही दिवसांनीच माझ्या हस्बंडला रात्री अपरात्री कॉल येणं, त्यांची चॅटिंग वगैरे मी वाचल्या। त्यांचा पास्ट होता, ते पास्टमध्ये 2 मुलीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यानंतर पण ते त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते, पण मला ते कधीही प्रूव्ह करता आले नाही, कारण त्यांच्या मोबाईलला हात लावण्याची परमिशन मला नव्हती। मी हात लावल्यानंतर मला मारहाण केली जायची। फिजिकल व्हायलन्स, मेंटल टॉर्चर हे माझ्यासोबत कंटिन्यू होत होतं। डॉक्टर स्नेहल घुगे यांचं 3.5 वर्षांपूर्वी रवींद्र महादेव यांच्याशी लग्न झालं। रवींद्र महादेव जालन्यातील अंबडचे रहिवासी आहेत। लग्नानंतर पतीचे 2 मुलींशी विवाहबाह्य संबंध होते। याबाबत विचारणा केल्यानंतर पतीनं मारहाण केल्याचा आरोप स्नेहल घुगे यांनी केलाय। गेल्या 11 महिन्यांपासून त्यांचा पती बेपत्ता आहे। पतीला घटस्फोट हवा असल्यामुळे जाणून बुजून गायब असल्याचं स्नेहल यांनी म्हटलंय। पतीच्या कुटुंबियांनी पैसे उकळल्याचा आरोपही स्नेहल यांनी केलाय। गेल्या 3.5 वर्षांपासून स्नेहल घुगे यांचा छळ केला जातोय आणि या छळात नणंद योगिता सानप यांचाही सहभाग असल्याचं डॉक्टर महिलेनं सांगितलंय। योगिता सानप यांचे भाजप आमदार नारायण कुचेंसोबत राजकीय संबंध आहेत। याच राजकीय संबंधांमुळे पोलीस प्रशासनही मदत करत नसल्याचं स्नेहल यांनी व्हिडिओतून सांगितलंय। त्यांनी सांगितले की तिला घराच्या बाहेर काढा, घर निलाम करा आणि तुमचे काय पर्सेंटेज असतील ते घ्या, आम्हाला तिला त्या घरामध्ये राहू द्यायचं नाहीये। त्यानंतर हा सगळा अत्याचार माझ्यासोबत होत होता। माझ्या वडिलांनी माझ्या पतीच्या घराची EMI गेल्या 11 महिन्यापासून ते भरत आहेत आणि अजूनही ते भरतायत आणि सोसायटीचा मेंटेनन्स सुद्धा माझे वडील भरतायत त्यांच्या पेन्शनच्या पैशामधून। पण लोक माझ्यावर जीव घेणं हल्ला करतात, म्हणून मी प्रशासनाची मदत घेण्यासाठी तुमच्याकडे आले। मला ते हे पण म्हणले की तुम्ही सेपरेट राहता। म्हणलं सर, एखादा व्यक्ती मुद्दामून सेपरेशन दाखवण्यासाठी लपून बसत असेल तर त्याला सेपरेशन म्हणलं जात नाही। अशा प्रकारे ते ॲडिशनल SP मला बोलले आणि अशा कर्तृत्वान माणसांनी, अशा लेवलला असणाऱ्या, अशा स्टेजला असलेल्या माणसांनी असं बोललेलं शोभत नाही। ते मला म्हणले आम्ही तर प्रोटेक्शन देणार नाही, आम्ही तर तक्रार दाखल करणार नाही, पण तुम्ही या मानसिकतेने जा की तुम्ही मार खायला तयार आहेत, या मानसिकतेने जा आणि तुम्ही लोकांच्या घरामध्ये घुसलात तर ते मारतील। मी कोणाच्या घरामध्ये घुसत नाहीये। माझी नणंद योगिता संजय सानप ही कुचे साहेबांची कार्यकर्ती आहे। ती दरवेळेस कुचे साहेबांच्या नावाने, आमदार कुचे साहेबांच्या नावाने मला धमक्या देतात। माझी नणंद, तिचे सासरे आणि तिचा नवरा की आम्ही कुचे साहेबांचे कार्यकर्ते आहेत। त्यांचं नाव सांगितलं आणि 5-10 लाख रुपये दिले तर तू कोणती जरी केस केली तरी आम्ही त्याच्यातून बाहेर पडू। जर ह्यांनी 5-10 लाख रुपये देऊन आणि कुचे साहेबांचं नाव घेऊन जर हे बाहेर पडत असतील तर मी केस करून माझ्या आईवडिलांना आणि स्वतःला टॉर्चर करून का घेऊ, म्हणून मी आतापर्यंत या लोकांवर केस केली नाही, कारण मला न्याय भेटणार नाही हे मला आधीच माहीत होतं। चित्रा वाघ मॅडमनी मी हे सगळं सांगितल्यानंतर मला सल्ला दिला की तू घटस्फोट घे आणि मोकळी होऊन जा, कारण की जेव्हा मी कुचे साहेबांचं नाव घेतलं त्यावेळेस त्यांनी मला सपोर्ट करायला, त्यांची लँग्वेज पूर्णपणे चेंज झाली आणि मला काहीही सपोर्ट भेटला नाही। त्या कालावधीमध्ये
अधिवेशन चालू होतं. कुचे साहेबांनी माझी ननद योगिता संजय सानप आणि शिवाजी सानप या तिघांना मुंबईला घेऊन गेले आणि कुचे साहेबांनी स्वतः चित्रा वाघ मॅडमला त्यांची भेट करून दिली. त्यांच्यामध्ये अशी काय बोलणं झालं, त्याच्यानंतर चित्रा वाघ मॅडमनी किंवा हर्षदा फरांदे मॅडमनी मला कोणताही न मेसेजचा रिप्लाय दिला, न माझ्या कॉलचा रिप्लाय दिला. दरम्यान भाजप आमदार नारायण कुचे यांनी या महिलेचे आरोप फेटाळून लावले. डॉक्टर महिला आणि तिचा पती यांना आपण ओळखत नसल्याचं कुचे यांनी म्हटलंय. मला फोन आला होता म्हणून मी स्वतः पीआयला बोललो की ह्या जी आहे महिला हिला मदत करा. त्याच्यामुळे मी ना तिला पाहिलं ना तिच्या पतीला पाहिलं. मला त्यांनी सांगितलं अंबड तालुक्यातले म्हणून माझ्या विधानसभेतला असल्यामुळे मी आता अजूनच पाहिलं नाही, त्या पतीला पाहिलं नाही, तिला पाहिलं नाही. मला हे दुर्दैव वाटतं. माझं नाव का घेतलं, पण मला अशी नम्रपणे आपल्या समोर सांगायचं, संबंधित महिलेला मी माहित नाही आणि संबंधित व्यक्ती जो आहे त्याचा आणि माझा तिच्या नवऱ्याचा आणि तिचा माझा कधीही संबंध नाही आला. डॉक्टर स्नेहल घुगे यांनी तब्बल 19 मिनिटांच्या व्हिडिओमधून आपली व्यथा मांडली आहे. त्यांनी आमदार, महिला आयोग, पोलीस सर्वांच्या दारात आपली फिर्याद सांगितली, पण कुठेच त्यांना न्याय मिळालेला नाहीये. अखेर या व्हिडिओनंतर तरी डॉक्टर स्नेहल घुगेंच्या आरोपांची दखल घेतली जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. लक्ष्मण सोळुंके, NDTV मराठी, जालना.